नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज पुणे येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने निदर्शनं करण्यात येणार आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे तसं पाहता जन्मदाते अभिजित दिपके हे सध्या भारतात आहेत आणि कालपर्यंत ते आपल्या सिडको छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानीच होते. आज नीट आणि इतर स्पर्धा परीक्षा यामध्ये होणारी पेपरफुटी त्याला जबाबदार असणारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, त्यानंतर युवकात असलेली बेरोजगारी आणि देशाची होत असलेली अधोगती या कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रमुख मागण्या आहेत. आज पण निदर्शकांना योग्य अशा सूचना अभिजित दिपके यांनी दिलेल्या आहे आणि हेही आंदोलन नवी दिल्लीत गेल्या आठवड्यात जंतर मंतरवर झाल्यासारख्या आंदोलनासारखं शांततेनं होईल असंच कॉक्रोच जनता पार्टीचं म्हणणं आहे. कॉक्रोच जनता पार्टीनं एक 5 कलमी कार्यक्रमच हाती घेतला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कुठंही कामाची संधी देऊ नका अशी कॉक्रोच जनता पार्टीची मागणी आहे. त्याचबरोबर अशी कृत्य करणाऱ्यांना जरब बसावी, असा कायद्यात बदल करा असंही त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीत कॉक्रोच पार्टीचं आता विस्तार होऊ लागला आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे विचार असंख्य तरुणापर्यंत, असंख्य लोकांपर्यंत पोचू लागले आहेत आणि त्यामुळं अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आणि इतर कार्यक्रमांना मिळत असल्याचं दिसून येत आहे. काहींच्या मते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चेकमेट देण्यासाठी भाजपकडून अभिजित दिपके यांना पुढं करण्यात आलं आहे असं म्हणणं आहे. तर काहींच्या मते हा काही दिवसाचाच पाण्यावरचा बुडबुडा दिसेल आणि परत हा बुडबुडा शांत होईल असंही म्हणणं आहे. आता नेमकं कोणाचं खरं मानायचं आणि कोणाचं नाही हे खऱ्या अर्थानं कॉक्रोच जनता पार्टी काय काम करेल, कशी आपल्या कामाला दिशा देईल यावरच अवलंबून राहणार आहे. आणि त्यासाठी मग अभिजित दिपके आणि त्यांची टीम पुढं येऊन काय युवकांपुढं, जनतेपुढं नवीन ठेवते त्यावरच त्या पक्षाचं यश अपयश अवलंबून राहणार हे निश्चित आहे. काल बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या पावन अशा पुरुषोत्तमपुरी गोदावरी नदीमध्ये एक बोट उलटली होती आणि बोट उलटल्यानंतर तसं प्राथमिक याच्यानुसार एकाच महिलेचा मृत्यू झाला असं निदर्शनात आलं होतं. परंतु या बोट दुर्घटनेत 2 महिला मृत्युमुखी पडल्या आहेत. त्या दोन्ही भाविक महिला या विदर्भातल्या रहिवाशी आहेत. हाही एक योगायोगच म्हणावं लागेल.
या अपघातात जो अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाला होता त्याचा आज सकाळपर्यंत पण शोध लागलेला नव्हता. धोंड्याच्या महिन्यामुळं आणि हा धोंड्याचा महिना दर 2 वर्षांनी येतो, त्यामुळंच पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तमाच्या दर्शनाला 2 वर्षातून एकदा भाविकांचं प्रचंड गर्दी होते आणि तशीच ती महिनाभर असते असं तेथील पुजारी सांगतात. आणि अशीच गर्दी काल पण होती आणि त्या गर्दीत या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसले आणि हे जास्त प्रवासी बसल्यामुळंच बोट उलटली असावी असा प्राथमिक अंदाज बांधण्यात येतो आहे. परंतु अशा धार्मिक स्थळी बोटींना परवानगी देताना नियम अटी पाळाव्यात, त्यांनी बोट चालवणाऱ्यांनी पाळाव्यात याकडं कटाक्षानं लक्ष द्यावं लागतं आणि ते दिलं गेलं नसावं असंच कालच्या या दुर्घटनेवरून म्हणावं लागतं. अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी जशी बोट चालकाची, तेथील प्रशासनाची, तशीच भाविकांनी पण काळजी घेण्याची गरज आहे. काल धाराशिव जिल्हा काँग्रेसचे नूतन अध्यक्ष उमेश इंद्रसिंग राजे निंबाळकर यांनी जिल्हाध्यक्ष पद ग्रहण केलं आणि या कार्यक्रमाला जोडूनच जिल्हाधिकाऱ्याला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शासनानं जो कर्जमाफीचा GR काढला आहे त्या GRची होळी केली. हा GR कसा फसवा आहे याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. ही कर्जमाफी अवघ्या 10% आसपास शेतकऱ्यांना मिळेल असं प्रतिपादन नूतन काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांनी सांगितलं. या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. आता उमेश राजे निंबाळकर यांच्या खांद्यावर जिल्हा काँग्रेसची अध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आहे. उमेश राजे निंबाळकर तरुण आहेत, धडपडे आहेत. त्यांनी पक्षाची विस्कटलेली मोठ अगोदर एकत्र बांधणं गरजेचं आहे. त्यानंतर पक्षवाढीसाठी प्रयत्न करणं पण गरजेचं आहे. आणि काँग्रेसची पूर्वीपासूनची आणि आता नवीन ध्येय धोरणं जनतेपर्यंत पोचवणं पण त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे. आणि ही जबाबदारी उमेश राजे निंबाळकर योग्यप्रमाणे निभावतील असा आम्हाला विश्वास आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद. विचार